मार्केटवरनं आलो घरी आणि आपल्याकडे बघा या टायमाला जरा पापलेट आपला मोठा आहे ना, पापलेट मोठा आहे आणि खवलं भरलेलं आहे. सुरमईची तुकडी पण मोठी मिळते बघा. खूप मोठे मोठे मासे मिळालेत आणि कोळंबी पण आहे बघा आपल्याकडे आणि बोंबील थाली पण तुम्ही ऑर्डर करू शकता. नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर आलोय पनवेल कोलीवाड्यामध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण घरातूनच क्लाउड किचन सुरू केलेलं आहे आणि आपण मासली थाली देत आहोत. तर मासली घेण्यासाठी आता आलोय मी पनवेल कोलीवाड्यामध्ये आणि मागे जी बघताय ती पनवेल कोलीवाड्याची खाडी आहे आणि त्या खाडीमध्येच आपले कोळी बांधव त्यांच्या बोटी घेऊन मासली पकडण्यासाठी जात असतात. तर तुम्ही ही मासली शोधताय पनवेलमध्ये तर पनवेल उरण नाकवा तिकडे येऊन तुम्ही मासली ताजी मासली घेऊन शकता. आता इकडे पोचायचं कसं ते मी मॅप डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तो मॅप लावून पण तुम्ही पोचू शकता किंवा तुम्ही कोलेश्वर चौक उरण नाका फिश मार्केट हे विचारत पण येऊ शकता. म्हणजे पनवेल आपल्या रेल्वे स्टेशनवरनं किंवा पनवेल बस स्टॉपवरनं हार्डली 10 मिनिटं आहे. रिक्षावाले तुम्हाला 30 ते 50 रुपये चार्ज करतील इथपर्यंत यायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण काय मासली घेतली ते तुम्हाला दाखवणारच आणि सोबत पनवेल कोलीवाड्यामध्ये उरण नाक्यामध्ये मासलीला कोणती मासली आहे आणि मासलीला काय भाव आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आलोय मार्केटमध्ये आणि सुरुवातीलाच बघा चिंबोरी दिसली ना आपल्याला. कशी देशील ही पाटी? 600 रुपयाची चिंबोऱ्याची पाटी दिसली बघा एकदम. हे बघा साईज प्रमाणे आहे ना, याचा भाव कमी होईल ना. 400 जशी साईज असेल तसा भाव मिळेल बघा. आणि इकडे पण ताई आहेत चिवण्या घेऊन बसली बघा. कसं दिलं हे चिवणं? 200 रुपये वाटात चिवणं दिसतात बघा. आणि बघा जिवंत काय बोलता याला? न्यूटन आहे. निवट्या दिसतात बघा जिवंत. मंगळवार आहे, जरा मार्केट कमी भरलाय पण चिंबोऱ्यांची कमी नाही बघा. सर्व ताई लोक चिंबोऱ्या घेऊन आल्यात आणि बोल्ट कोलंबी सर्व प्रकारचे मासे आहेत. हे बघा ढोमी पण दिसतात इथं. ही ताजी बोल्ट आहेत बघा. हे खाडीन जातात पकडायला बोल्ट. खाडीत जातात आणि पकडत असतात. आता सकाळीचे 8:50 झालेत म्हणून एवढी कमी गर्दी दिसते, पण हळूहळू मार्केट भरणार. आणि इथे पण बघा तुम्हाला सुरमई कोळंबी पापलेट हलवा सर्व प्रकारचे मासे बघायला मिळतील बघा. आणि या ताईंजवळ बघा किती सुरमई आहेत. कशा दिल्या सुरमई? काय भाव आहे? 500 रुपये. आणि मांदेलीचा 200 रुपये. ही कसली डोलीची कोलंबी आहे? हे बघा खाड्या पाण्यातली कोळंबी आहे. बोंबील पण आहे आणि स्क्विड पण आहे. याचा काय भाव आहे कोलंबीचा? सगळी 600ची ना. आणि आणखी एक ताई आहे तिकडे. लास्ट टाइम आलेलो आपण, व्हिडिओ नव्हता बनवला तेव्हा बोलल्या होत्या व्हिडिओ बनवा. बऱ्याव ना. हे बघा गोड्या पाण्यातली आहे ना ही कोलंबी. गोड्या पाण्यातली कोलंबी बघायला घेऊन बसल्यात. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये येत आहे गोड्या पाण्यातली आणि खाऱ्या पाण्यातली पण कोळंबी मिळत असते. काय भाव आहे याचा? 600 रुपये किलो आहे बघा. बरोबर त्या आपल्या चौकाच्या समोरच आहेत, सर्कलच्या समोरच आहे. येत आहे तुम्ही सुरमई कोळंबी सर्व मिळेल बघा. हो नमस्कार. होलसेलवाले आहेत बघा इकडे. हो आणि इथे जिताडा रावस पापलेट सुरमई सर्व प्रकारचा मासे आहे. सकाळी 6 वाजता येईल तर होलसेल भावामध्ये मिळेल ना. लवकर येत आहे तुम्ही मार्केटला तर होलसेल भावामध्ये मिळते बघा. हे बघा एकदम फ्रेश पापलेट आहे त्यांच्याकडे. कशी देशील किलोला? 800 750-800 रुपये किलो पापलेट दिसतात. आणि रावसाचा काय भाव आहे? 600 रुपये. 600 रुपये. काय नाव काय? राजू ने? राजू भोईर. येत आहे मार्केटला तर राजू भोईरला नक्की भेटा. होलसेलमध्ये मावरा मिळतोय तुम्हाला. मार्केटमध्ये येत आहे तुम्हाला सुरमई पापलेट तर मिळणारच, पण सोबत जिताडा बघा. हे काय सकला आहे नाही? हे बघा सकला मासा कापताना दिसते. काप जाम डिमांडमध्ये आहे सकला. जर येत आहे तुम्ही तर नक्की ट्राय करा. सकला मासा जाम आवडेल तुम्हाला. तर उपसरपंच साहेब निलेश घरत ना. निलेश गायकवाड आहे तिकडे. नमस्कार. हो खाल्लाय कधी सकला? कसा लागतंय? एक नंबर ना. आपल्या कोळी लोकांच्या हल्दीमध्ये असते. नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा. त्या सकल्या माशाचा आंबाट एकदम भारी लागतंय. आणि जर तुम्हाला किलोवाले जिताडे पाहिजे असतील तरी पण इकडे आहेत बघा जिताडी. काळे मासे चिंबोरी कोळंबी सर्व प्रकारचे. याचा काय भाव आहे जिताड्याचा? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. आणि जिताडा नेहमी फ्रेश मिळत असते. आपल्या किनारीच मिळत असते. बोल्ट खायला येते. गावरी बघा एकदम भारी.
हो नमस्कार नमस्कार. काय मावरा घेऊन आलो? काय घेतला आज? पापलेट घेतलेत बघा. काय नाव काय? मनोहर पाटील आणि एकनाथ भगत साहेब आहेत बघा. धन्यवाद. आणि आलोय आतमध्ये. इथे पण बघा भरपूर कोळंब्या दिसतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही येताय कोळंबीची काही कमी नाही आहे. माधवीताई आहेत त्यांच्याकडे बघा गोऱ्या पाण्यातल्या कोळंब्या दिसतात. आणि जर तुम्हाला कोळंबी निसून पाहिजे असेल म्हणजे साल वगैरे काढून कवर त्याचा कवच काढून तरी पण मिळतंय बघा. बांगडा, हलवा, रावस भरपूर आहे. आणि इथे टोळ पण दिसते बघा तुम्हाला. काय भाव आहे टोलीचा? 4 250ला 4. आणि कुप्पा टुना ज्याला म्हणतात ते पण आहे बघा. तर इकडे अपेक्षाताई आहेत ज्यांच्याकडे बघा बांगडे दिसतात तुम्हाला. हे तुम्ही सगळ्या पनवेल कोलीवाड्याच्यात ना? सर्व पनवेल कोलीवाड्याच्याच स्थायी लोक येत आहेत आणि अशी ताजी ताजी मासली विकत असतात बघा. कौ नाव सांग आधी, नाव सांग. उरण करंजेकर. आणि मालती आई आहे तिकडे. हे बघा चिंबोरे दाखवण्यासाठी थांबवले आपल्याला. आणि चिंबोरी बघा कसली मोठी मोठी आणि त्यांच्याजवळ. कार एक कार चिंबोरा. पैसा कसलं तुला? आता गिराक येईल तुझ्या तरीशी. हो बघा चिंबोरा दिलाय मला. आज घेऊ आंबाट करायला नेते तुझे बाटचा. 1000 रुपयाचा? 1000 रुपयाला चिंबोरा देत आहेत बघा मावशी. अच्छा 5000ला. हे चिंबोरी 5000ला. 5000ला नाही 1000ला. हा डिस्काउंट आहे. 1000ला 5 चिंबोरी देतात बघा. आणि मालती आईला समजणं आता काय टीव्हीवर येणार आहे तर बघा चिंबोरी दाखवली. मग चला आई. हो आई चला. या बाजूला गिरीश सर भेटलेत. आपले रुद्र झेंडेकरचे टीचर आहेत. रुद्र जेव्हा 10वीला होता तेव्हापासून तुमच्या इथे कोचिंगला येते ना? हो हो थँक्यू. व्हिडिओ बनवतो आहे. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही सगळे पाहतो. दरवेळेला एवढे मासे खाता येत नाहीत पण तुमच्या व्हिडिओच्या निमित्ताने बघता तरी येतं. थँक्यू सर. आणि इकडे बोंबील पण बघा. म्हणजे मोठ्या मोठ्या साईज मध्ये पण बोंबील आहेत आपल्या इकडे. साईज बघा बोंबलाची कसली मोठी. आणि इथे चिरी मासा, राणी मासा पण बघायला मिळते तुम्हाला. आणि आहे तिकडे जिंच्याकडे बघा वाव आहे. वाव या बोगद्यावर कापताव काय? वाव याला काय बोलताव या बोगद्याला? विली बोलत असतात. विली बरोबर बसायची पण जागा आहे आणि आरामात त्या विलीवरती बघा मोठे मोठे मासली कापत असतात. आणि इथे पण ताई आहेत जिंच्याकडे हलवा बघा कसला मोठा आहे. सुपर साईजचा हलवा दिसतोय तुम्हाला. कसा देशी येत आहे? 2500 रुपयाला हलवा दिसतोय बघा. माकुल नल मासा ज्याला म्हणतात तोच. चला तर आलोय आता पनवेल महानगरपालिका मच्छी मार्केटच्या आतमध्ये. सुरुवातीला शीतलताई आहे तिकडे जिंच्याकडे बघा पापलेटच पापलेट. काय भाव आहे या 4-5 पापलेटांचा? 700 रुपये. आणि तो पण ना हे बघा 700 रुपये. थोडे कमी पण करून देतात पण तुम्हाला पापलेट एकदम फ्रेश मिळतात बघा आतमध्ये आल्यावर. आणि जी आई तुम्हाला सांगत होती विलीवरती कापली तीच बघा. विली बोलता ना याला? विलीवरती मावरा कापताना वाम कापताना दिसतंय बघा. आणि भरपूर जण कंप्लेंट करतात आपल्याला की वाम मासा आम्हाला मिळत नाही. तर पनवेल कोलीवाड्या उरण नाका फिश मार्केटला आल्या तर तुम्हाला वाम पण मिळेल बघा. कशी आहे ही तुकडी? 100 रुपये. 100 रुपयाला तुकडी देतात बघा. किती पाव किलो असेल ही? 1.5 ते पाव किलोची म्हणजे तुकडी तुम्हाला 100ला मिळते बघा. मस्त एकदम कापून पण देतात. आणि इकडे बघा कसला मोठा तार मासा पडलाय. बापरे बाप. हे बघा कमीच कमी 10 ते 12 किलोचा तार मासा दिसतोय तुम्हाला मार्केटमध्ये. जिवंत तार मासा बघा. आणि इकडे आरतीताई आहेत जिंच्याकडे बघा फ्रेश बोंबील दिसतात तुम्हाला. आणि बांगडा तर एकदम फ्रेश दिसतोय बघा. काय भाव आहे बोंबलाचा? 100 रुपये वाटा ना? 100 रुपये वाटा बोंबील दिसते बघा. मोठे मोठे बोंबील दिसतात. मालतीताई आहे तिकडे. हे बघा जित्ताडा साफ करताना दिसतात. जित्ताडाच आहे ना? जित्ताडा आहे, सुरमई आहे, कुप्पा आहे आणि इथं तांब पण आहे बघा. रेड स्नॅपर ज्याला म्हणतात. मोठी मोठी तांब आहे. आणि इथं बघा आपले मित्र आहेत पापलेट घेताना दिसतात. खापरी पापलेट. काय भाव आहे खापरीचा? 1200 रुपये. 1200 रुपये खापरी पापलेट. आणि साधे पापलेटाचा मोठ्याचा 1100 1200.
येत आहे तुम्ही कलेट मासा याला म्हणतात, नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला, खूप सुंदर लागते पापलेटपेक्षा. आणि संजय दादा ठाकूर आलेत नेरूलवरनं. नमस्कार सर. हो, काय घेत आहे आज? आता काय पापलेट आणि कोलंबी घ्यायचं. हां, पापलेट आणि कोळंबी. नेरूलवरनं इकडे डायरेक्ट? हां, अच्छा, कर्जतला चाललेत. ओके, फार्म हाऊसला चाललेत म्हणून बघा ताजी ताजी मासली घ्यायला आले. काय कलेट घेऊन जातात लव? कलेट आणि कोळंबी घेऊन चाललेत बघा. हो, मस्त मस्त, चालेल. आणि इकडे मदन मात्रे साहेब आहेत जासईवरनं ना? हां, जे आपल्याला कलेट मासे दाखवत होते तेच दिसत आहेत बघा. हे आपल्या हॉटेलसाठी ना? जासईमध्ये हॉटेल आहे त्यांचा, काय नाव? श्रीकृष्ण लंच होमसाठी घेऊन चाललेत बघा. जासईमध्ये जात आहे तर नक्की जावा आणि ताजे ताजे माशांची मेजवानी एन्जॉय करू शकता तुम्ही. चालेल, धन्यवाद. तर आलोय आता विशालकडे, ज्याच्याकडे नेहमी मोठी सुरमई, वाम, जिताडा आणि काय घोल असे मोठे मोठे मासे असतात. तोच मित्र बघा तुम्हाला सुरमई कापताना दिसते. किती किलोची आहे ती? 7 किलोची सुरमई कापताना दिसते बघा. आणि पापलेट बघा, खवला भरलेली पापलेट दिसतात तुम्हाला, एकदम ताजी ताजी. हे बघा, आणि कलेट मासे आणि पापलेट मासे सर्व प्रकारचे मासे आहेत. आणि सुरमई बघा, एक नंबर. म्हणजे मागच्या टायमाला आपण घेऊन गेलेलो तेवढाच मोठा पीस निघाल ना याच्यातून. हे बघा, पीस पाडताना दिसते सुरमईचे, लय भारी. हे बघा, दाखव, म्हणजे हाताच्या पाम साईज एवढी तुम्हाला सुरमईची पीस मिळते बघा, भारी एकदम. आणि पिवली वाम, पिवली वामीचा काय भाव आहे? 1200 रुपये किलो. बघा, मार्केटमध्ये भरपूर वामी आहेत, नक्की या जर वाम खायचा बेत असेल तर. आणि घोल मासा, घोल माशाचा काय भाव? 1200 रुपये आहे. जर बोतासोबत घेतला हा घोल मासा तर लाखामध्ये जातोय. लाख रुपये होते ना या बोतासोबत? 2000 रुपये किलो, जास्त होते. नमस्कार. हो, आणि तोच घोल मासा दिसते बघा तुम्हाला, बिना बोताचा. हां, आणि यो जितारा, जितारा बघा कसला मोठा आहे. आणि कोलंबी, सोट ज्याला म्हणतो आपण, टायगर, तीच दिसते तुम्हाला. सर्व प्रकारचे मासे आहेत बघा. आणि हलव्याचा काय भाव आहे विशाल? हां, तर हलवा 500-600ला आहे. तर आता आपण पण, आपल्याला जे मासे लागतात मस्त एकदम पापलेटं मिळालीत आपल्याला, खवला भरलेली. नक्की आपली थाली जर ऑर्डर नसेल केली अजून तर नक्की करा. आता आपण सर्व मासे घेऊन जाऊया. चला, मार्केटवरनं आलो घरी. आणि आपल्याकडे बघा, या टायमाला जरा पापलेट आपला मोठा आहे ना, पापलेट मोठा आहे आणि खवलं भरलेलं आहे. तर एकदम ताजा ताजा पापलेट तुम्ही मागवताय पापलेट थाली, तर बघा खवलं भरलेला पापलेट मिळते तुम्हाला. आणि सुरमईची तुकडी पण मोठी मिळते बघा. लास्ट टाइम उमा थोडी हाताच्या पाम साईज एवढी होती, आता बघा इथपर्यंत येते ना. हां, खूप मोठे मोठे मासे मिळालेत. आणि कोळंबी पण आहे बघा आपल्याकडे. आणि बोंबील थाली पण तुम्ही ऑर्डर करू शकता. हां, तर व्हिडिओ बघताय आणि इच्छा असेल जर थाली ऑर्डर करायची तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमची पापलेट थाली, सुरमई थाली, कोळंबी थाली, प्रॉन्स थाली, बोंबील थाली, चिकन थाली आणि व्हेज थाली, जे काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागवू शकता बघा. तर सकाळी सकाळी आपल्या ऑफिसमधनं 2 ऑर्डर आल्यात ना, 2 ऑर्डर आल्यात. आणि लोणचं पण आलेलं आहे आपल्याकडे आणि मसाला पण भरपूर आहे. तर जे काय पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता दिलेल्या नंबरवरती. असे पापलेट तुम्हाला खूप कमी खायला मिळतील, खवला भरलेले आणि एकदम फ्रेश आम्ही आणतात. 5 दिवसात आम्ही नवीन स्टॉक घेऊन येतात, तर एकदम फ्रेश. हा, मासलीचा बिलकुल टेन्शन घेऊ नका, नेहमी तुम्हाला फ्रेशच मिळेल बघा. भाजी पण, हा, आणि भाजी पण. हा, छोले मसाले. चला आता तर यांना स्टोर करून घेऊया आपण मस्तपैकी पेटीमध्ये आणि मग व्हिडिओ संपवताना भेटूया. तर मासे वगैरे स्टोर करून झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून आपली फिश थाली किंवा व्हेज थाली, चिकन थाली मागवली नसेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही फिश थाली जी काय तुम्हाला पाहिजे थाली ती मागवू शकता. टिल देन टेक केअर, बाय बाय.